आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक विषयांना मान्यता देण्यात आली, मंजुरी देण्यात आली। त्यापैकीच एक राज्याच्या सांस्कृतिक हितासाठी नवीन सांस्कृतिक धोरणाला मान्यता देण्यात आली। या सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी यावर एक स्थायी समिती सुद्धा तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। ज्या समितीच्या माध्यमातून धोरण फक्त कागदावर असता कामा नये। महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक वारसा अतिशय मोठा आहे। हा वारसा जगभर पोहोचवण्याच्या दृष्टीने आमचा महाराष्ट्र या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आर्थिक क्षेत्राप्रमाणेच या देशामध्ये नंबर 1 होण्याच्या दृष्टीने आज सांस्कृतिक धोरणाला राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। याशिवाय साधारणतः 30 पेक्षा जास्त विषयांना मान्यता देण्यात आली। यामध्ये काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे विषय होते, काही जाती समूहाच्या आर्थिक महामंडळाचे विषय होते, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या दुधाच्या भावामध्ये सुद्धा आज दर आणि अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे। याशिवाय काही शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात सूतगिरणीच्या संदर्भातही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय करण्यात आले। सांस्कृतिक धोरण या राज्याच्या सांस्कृतिक वारशाला निश्चितपणे गतीने पुढे नेईल हा माझा विश्वास आहे। दूध किती लिटरमध्ये अनुदान दिलेलं आहे? 5 रुपयावरून 7 रुपये करण्यात आले। दुसरा एसटी महामंडळाच्या जागा सुद्धा बीओटी तोडण्याचा निर्णय झालेला आहे, काय नेमका निर्णय आहे? नाही, यामध्ये साधारणतः एसटीच्या जागांचा योग्य पद्धतीने उपयोग करत त्या ठिकाणी सर्व वर्गाला न्याय देत बीओटी पद्धतीने याचा विकासाचं धोरण करण्याच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। परंतु प्रत्येक ठिकाणी या संदर्भातली अभ्यास करूनच याचा निर्णय पुढे अंमलबजावणीसाठी केला जाणार आहे। राजकीय कुठेतरी चर्चा सुरू आहे की अजित पवार गटाने जे आहे ते महायुतीतून बाहेर ढकलण्यासाठी चक्रव्यूह सुरू आहे भाजप आणि शिवसेनेचा। ही राजकीय चर्चा नाही, ही महाविकास आघाडीचे नरेटिव्ह सेट करणारे जी एक्सपर्ट टीम आहे ती काही लोकांना हाताशी धरून अशा पद्धतीच्या चर्चा करून घेतात। अजितदादा महायुतीसोबत सक्षमपणे उभे आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमचे तीनही नेते अतिशय एक सूर एक विचारांनी एक मतांनी प्रत्येक निर्णय करतात आणि अशा प्रसंगात महाविकास आघाडीमध्ये मात्र ई मुख्यमंत्र्यांची संख्या आता 11 पेक्षा जास्त झाली आहे आणि अशा ई मुख्यमंत्र्यांची संख्या जेव्हा वाढते आहे तेव्हा महाविकास आघाडीमधला संघर्ष भांडणं हे लपवण्यासाठी ते महायुतीमध्ये काहीतरी आहे असं नरेटिव्ह सेट करतात। आणि तुम्हाला तर माहिती आहे की खोटं बोलण्यामध्ये जगात त्यांचा कोणी हात पकडू शकत नाही। ते तर गोल्ड मेडल नाही, जर ऑलिम्पिकमध्ये डायमंड मेडल ठेवलं तर खोटं बोलण्याचं मेडल हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच येईल। आपणही बघितलं असेल, शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय केला, सोयाबीनच्या संदर्भामध्ये सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय केल्यावर आपण तेलाच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये वाढ केली तर काँग्रेसच्या नेत्यांनी काय सुरू केलं, म्हणजे आता तेलाच्या किमती वाढणार। अरे, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयावरही सुद्धा तुम्ही इतक्या खोटारडेपणाची टीका करता तर निश्चितपणे ही सवय आता व्यसनामध्ये बदलली आहे। नहीं, बहुत सारे निर्णय हुए। आज की जंबो कैबिनेट हुई, जंबो सब्जेक्ट थे, 30 से ज्यादा विषयों को मंजूरी दी गई। उसमें प्रमुख विषय था ये सांस्कृतिक धोरण का। अभी महाराष्ट्र में जो सांस्कृतिक धोरण बड़े अभ्यास के साथ बनाया गया, उस पॉलिसी को मंत्रिमंडल ने मान्यता दी। उसके लिए एक्शन टेकन कमेटी भी बनाई गई है कि इस पे अमल हो। इसके साथ ही दूध उत्पादक अनुदान को 5 रुपए से 2 रुपए बढ़ाकर 7 रुपए किया गया। कई सूत गिरनियों को, जहां कपास उत्पादित होता है वहां सूत गिरनियों को मान्यता दी गई है।
इसके साथ ही यहाँ पे लाड़का भाऊ योजना का एक जानकारी लेकर हमारे भाइयों को जो सरकार ने योजना बनाई है उसमें भी गति से काम करने के लिए कहा गया है। पीक बीमा जो देय है वो पीक बीमा त्वरित दिया जाए, इस बारे में भी चर्चा हुई है और पीक बीमा भी जल्द से जल्द दिया जाएगा। कई समाजों के आर्थिक महामंडल की मंजूरी यहाँ दी है और कुछ आर्थिक महामंडल जैसे कि श्री वासवी कन्या का आर्थिक महामंडल हो और कोई महामंडल, उसको अगले मंत्रिमंडल में मान्यता देने के बारे में आज उसमें निर्णय किया गया है। शैक्षणिक विषयात अपवाढीसाठी आंदोलनावरती आंदोलन सुरू आहे, अनेक शिक्षक अधिकारी आले। आज काही कॅबिनेटमध्ये या संदर्भात त्याच्यावरची चर्चा झाली, त्याच्यावरचा प्रस्ताव हा सादर करायला सांगितला।